स्वराज्य सांभाळलं. मग लखुजीराव जाधव पाठलागावर कोणाच्या? मासाहेब जिजाऊच्या छत्रपती शहाजीराजांचा प्रसंग आहे का माऊली? मासाहेब जिजाऊच्या शहाजीराजांच्या पाठलागावर कोण? लखुजीराव जाधव. का? कारण की लखुजीराव जाधवांच्या मुलाला कोणी मारलं? शहाजीराजांचे मोठे बंधू संभाजीराजे यांनी त्यांना मारून टाकले. लखुजीराव जाधवांनी संभाजीराजांना मारून टाकलं. हे झाल्यानंतर लखुजीराव जाधवांनी संभाजीराजाला मारल्यानंतर लखुजीराव जाधव कोणाच्या पाठलागावर आहे? की भोसले पुढी पूर्ण संपवायची, शहाजीराजांना संपवायचं, त्यांचं मूल संपवायचं, मासाहेब जिजाऊंना मारायचं. हा लखुजीराव जाधवांच्या मनात फक्त भेद घुसलेला आहे, डोक्यात आग घुसलेली. ते अंगार घेऊन लखुजीराव जाधव पाठवत आहे आणि शहाजीराजे आणि मासाहेब जिजाऊ सुंदर पायथ्याशी गाठला, तिथं थांबले. संभाजीराजे आणि शहाजीराजे वाट कोणाची बघत आहे? कारण की पाठवून मासाहेब जिजाऊ येत आहे. मासाहेब जिजाऊ जसे हजर झाले, मासाहेब जिजाऊच्या पोटात छत्रपती शिवाजीराजे आहे आणि मासाहेब जिजाऊच्या पोटात छत्रपती शिवाजीराजे म्हणून त्यांना गोडधड करता येत नाही. तेवढ्याच जी धावपळ त्यांची चालू आहे त्या धावपळीत ते टिकू शकत नाही. आणि हे शहाजीराजांना कळतं. शहाजीराजे म्हणतात, तुम्हाला पाठलागावर आम्ही सोडून आम्ही पुढं निघतो, तुम्हाला चालत असेल की सांगा. जर तुमच्या वडिलांना लाज वाटली तर तुमची मुलगी म्हणून सोडून देतील, नाहीतर मारून टाकतील, नाहीतर तुमच्या सोबत सोडून जातील. असं म्हणून शहाजीराजे पुढे निघण्याची विचारणा करतात. समोरच शिवनेरीच्या पायथ्याशी विश्वासराव म्हणून शिवाजीराजांचे वडिलांचे म्हणजे शहाजीराजांचे व्याही राहतात आणि त्या व्याह्यांच्या घरी मासाहेब जिजाऊंना ठेवून छत्रपती शहाजीराजे समोर निघतात. मग या व्याह्यांच्या घरी जेव्हा मासाहेब जिजाऊ ठेवल्या गेल्या, मासाहेब जिजाऊसोबत त्यांचा मुलगा, बालवयाचा मुलगा म्हणजे पोटात जो आहे तो छत्रपती शिवाजीराजे भोसले आणि संभाजीराजे शहाजीराजांसोबत समोर निघाले. कोण? छत्रपती शहाजीराजांचा मोठा मुलगा म्हणजे छत्रपती शिवाजीराजांचे मोठे बंधू. हे दोघंही जण समोर निघाले आणि पाठलागावर कोण ठेवलेलं आहे? इथं मधात व्याह्यांच्या घरी फक्त मासाहेब जिजाऊ शहाजीराजेचा मुलगा शिवाजीराजे भोसले, जो आपला जन्माला येणारा राजा. हा जन्माला काळोखात का आला? याचं कारण एकमेव की स्वतःचा वडील पाठलागावर आहे मासाहेब जिजाऊंना मारण्यासाठी. आणि विश्वासरावांच्या दाराशी घोड्यांच्या टपाटपाचा आवाज आला, टाप थरथरली आणि मावळा उतरला. मावळा सांगतो काय? राज 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 राव खात चला, लखुजीराव राजा येत आहे. राज त्यांनी काय केलेलं माहितीये? त्यांना अख्ख्या चपडाईनं पूर्ण विळखा घातलेला आहे आणि त्या व्याह्यांच्या गडाला विळखा घातल्यामुळे व्याही घाबरले नाही. व्याह्यांनी भिंतीवर लटकवलेली तलवार काढली आणि व्याही तसेच दरवाजाकडे निघतात, थांबून जातात. कारण दरवाजात लखुजीराव जाधव खुद्द हजर. लखुजीराव जाधवांना पाहून विश्वासरावांनी तलवार मॅनीत टाकली आणि तलवार घेऊन त्यांच्या समोर दरवाजात उभे राहिले आणि विचारणा करतात, जाधव तुम्ही आत यावं. भोसल्या कुठे भोसल्या? लखुजीराव जाधवांची वाक्य ऐकून विश्वास घाबरले. विश्वासरावांनी तलवार मॅन करून त्यांना म्हटलं, तुम्ही पहिले आत यावं. शहाजीराजे इथून निघलेले. वा, पडतो आम्हाला घाबरून पडतो, अरे त्याला सोडणार नाही, त्याची मुंडकी उडवल्याशिवाय इथून परत जाणार नाही असं म्हणतात. की विश्वासराव म्हणतात, हे व्याह्यांचं घर आहे छत्रपती शहाजीराजांचे, तुम्हाला चिरडल्याशिवाय मी जाऊ देणार नाही. छत्रपती शहाजीराजांवर वार करण्याची गोष्ट जर करत असाल तर तुम्हाला संपवल्याशिवाय या गेटात येऊ देणार नाही असं म्हणताखेरीज लखुजीराव जाधव म्हणतात, एवढी हिम्मत की आमच्यावर तलवार उचलशील? अरे विश्वासराव कोण तू? आम्ही राजे आहोत असं म्हणतात. तरी सिरखेड राजाचे राजे म्हणजे लखुजीराव जाधव आपली तलवार चमकती बाहेर काढतात आणि विश्वासरावांच्या हातून देखील मॅन खाली पडते, तलवार चमकती बाहेर निघते आणि दोघांचाही वार एकमेकावर होत असतो. तेव्हाच आतून आवाज येतो आणि आतून जो आवाज असतो तो लखुजीराव जाधवांचे कान टिपून टाकतो. लखुजीराव जाधवांच्या डोळ्यात अश्रू येतात आणि लखुजीराव जाधवांच्या हातून तलवार खाली पडते. कारण आवाज मासाहेब जिजाऊंचा असतो. आवाज कसा असतो ऐका. आवाज मासाहेब जिजाऊ म्हणतात, आवाज साहेब ज्या दरवाज्यातून आले त्या दरवाज्यातून परत जा, नाही तर तुम्हाला चिरडून टाकू. कोणाला म्हणते मुलगी? स्वतःच्या बापाला, कारण स्वतःच्या मुलाचा जीव धोक्याचा आहे. लखुजीराव जाधवांच्या हाती जर लागली तर छत्रपती शिवाजीराजे मारले. याकरता आऊसाहेब म्हणता, इथून परत जा, नाहीतर ज्या पायाने तुम्ही अंदर याल ते पाय तर राहणारच नाही, पण तुम्हाला चिरडून टाकेल. हे लेकीचे वाक्य बापाप्रती आणि त्याच्या मुलाच्या प्रेमाप्रती.
हे वाक्य ऐकता तरी लखुजीराव जाधवांच्या हातून तलवार पडली. लखुजीराव जाधवांना पाहिलं, आत त्या वाड्यामध्ये सोफ्यावर उभे असलेली मा जिजाऊ दिसली आणि लखुजीरावांना आज दिला जीव. अगं जीव, या हाताने वागवलं का तुला? या हाताने वागवलं तू आमच्यावर वार करण्याच्या गोष्टी करते. माझ्या संसारावर डोळे उठून पाहणाऱ्याला मी जिवंत सोडणार. वाक्य माझ्या जाऊची. स्वतःच्या वडिलांना देखील धमकी देणारी आपली मा जिजाऊ होती. गलती ज्याची आहे त्याला शिक्षा मिळेलच. मासाहेब जिजाऊंच्या भावांनी जिवंत हत्तीला मारून टाकलं होतं. त्याकरता संभाजीराजांनी त्यांना संपवलं, शहाजीराजांच्या मोठ्या बंधूंनी. आणि जसं संपवलं तसं शहाजीराजांना संपवण्याकरता कोण पाठलागावर निघालं? लखुजीराव जाधव. लखुजीराव जाधव पाठलागावर निघाले, मासाहेब जिजाऊच्या पाठलागावर पोहोचले आणि मासाहेब जिजाऊ त्यांच्यावर तलवार करण्याची गोष्ट करते. लखुजीराव घाबरले, शहारले. स्वतःची मुलगी आपल्या अंगावर यायला तयार आहे. एवढं काय आहे भोसले घराण्यात? एवढं काय आहे? सडसडतं रक्त का? तर एवढं उत्तर देताना मासाहेब जिजाऊ म्हणते, माझा संसार मला महत्वाचा आहे, तुम्ही मला महत्वाचे नाही. तुम्ही माझं लग्न लावून दिलेलं आहे पण मला शहाजीराजांचा परिवार महत्वाचा, माझ्या पोटात असलेला शिवाजी राजा महत्वाचा. एवढं ऐकून लखुजीराव जाधव पायावर पडतात, मासाहेब जिजाऊंना माफी मागतात आणि मासाहेब जिजाऊंना म्हणतात, तुला काय व पोरी माग, इथून निघतो. आणि शहाजीला सोडत नाही. एवढंच हवं की आम्हाला माफी द्या, आम्हाला माफ करून द्या. मासाहेब जिजाऊ एवढं बोलतात, माफी तर देत नाही. पण लखुजीराव जाधव म्हणतात, ठीक आहे, तुला जे हवं ते देतो, मला कळलेलं आहे. तुला शिवनेरी किल्ला हवा आहे, तुला शिवनेरी किल्ल्यावर मी जायची अनुमती देतो. शिवनेरी किल्ल्यावर तुझ्या बाळाचं संगोपन येईल आणि मग बघतो त्या शहाजीला, माझ्या लेकीला पाठलागावर सोडून गेला, मग मारतो त्याला. असं म्हणून लखुजीराव जाधव तिथून निघतात. शहाजीराजे नंतर येतात. पण शिवनेरी किल्ल्यावर मासाहेब जिजाऊंच्या पोटात छत्रपती शिवाजी. अशा परिस्थितीत त्यांनी आनंदात राहावं, दुःख करू नये. शौर्याच्या गाथा ऐकावं, भगवद्गीता ऐकावी, महाराणा प्रतापांची गोष्ट ऐकावी, पृथ्वीराज चव्हाणांची गोष्ट ऐकावी, रामायण महाभारत सर्व वाचून काढावं. का? कारण की छत्रपती शिवाजीराजांना घडवायचे. मासाहेब जिजाऊच्या वाड्यात होत्या, आनंदात होत्या आणि ते सर्व वाचणं देखील चालू होतं. प्रसंग काय घडला? विश्वासरावांना कळलं की मोगलांनी काय केलं, लखुजीराव जाधवांना चिरडून टाकलं दगा करून. हा प्रसंग करताच की घरातले सर्व वावरत होते पण मासाहेब जिजाऊंच्या समोर कोणी येत नव्हतं, कारण की सांगावं लागेल काय झालं तर. माहिती पडलं तर मासाहेब जिजाऊ प्रश्न विचारतील, उत्तर काय देणार? उत्तर काय देणार आणि काय सांगणार की लखुजीराव जाधव नाही राहिले, मासाहेब जिजाऊ तुमचे वडील नाही राहिले? अरे जेव्हा ते माहीत पडलं लक्ष्मीबाईकडून, विश्वासरावांच्या पत्नीकडून, तेव्हा मासाहेब जिजाऊ घाबरल्यात आणि 2-4 दिवस मासाहेब जिजाऊंना काहीच खाल्लं नाही, अन्न प्राशन केलं नाही. त्याच्यानंतर अन्नाचा घास तर घेतलंच नाही पण पाणी घेतलं नाही. मासाहेब जिजाऊंच्या पोटात छत्रपती शिवाजीराजे. छत्रपती शिवाजीराजांचा जन्म कसा व्हावा? आनंदात व्हावा, इतिहास रचावा. असा राजाचा जन्म कसा व्हावा? तर एकदम पराक्रमात व्हावा. पण कृष्णाचा जन्म कसा झाला होता? कैदी खाण्यात झाला होता. हेच वाक्य जेव्हा प्रकांड पंडित येतो शिवनेरीवर छत्रपती शिवाजीराजांचा जन्म होतो, तेव्हा पंडित जेव्हा येतो आणि छत्रपती शिवाजीराजांची जेव्हा कुंडली बनवत असतो, तेव्हा पंडित सांगतो छत्रपती शिवाजीराजांची कुंडली की हा मुलगा इतिहास रचणार आहे, हा शिवप्रताप गाजवणार आहे, हा शिवाई देवीच्या आशीर्वादाने आलेला आहे, याचं शिवाजी नाव ठेवा, कारण की याला आयुष्यभर जीवाशी खेळलं. असं म्हणता खेरीज मासाहेब जिजाऊ म्हणते, अरे एवढा काळोखात जन्म झाला याचा, स्वतःचा वडील आमला मारण्याकरता मागे फिरतोय, शहाजीराजे पळत फिरतोय आणि त्याचा लहान भाऊ मरणाच्या दरवाज्यात आहे, संभाजीराजे. शहाजीराजे देखील मरणाच्या दरवाज्यात आहे आणि शिवाजीराजे तर पोटातून आता बाहेर आले. इतिहास रचावा कसा? तर त्या पंडितानं उत्तर दिलं आणि ते उत्तर मासाहेब जिजाऊंना वाटलं की आवडलं आणि मासाहेब जिजाऊ त्याला म्हणतात, जर तुमचं बोलणं खरं झालं तर आम्ही अख्ख्या स्वराज्याला साखऱ्या वाटतो. स्वराज्यात अशी एकही गोष्ट ठेवणार नाही ज्या गरजवंताला पाहिजे ती मिळाली नाही. असं म्हणता खेरीज मासाहेब जिजाऊ त्यांचं वाक्य बोलतात आणि मासाहेब जिजाऊच्या वाक्याला प्रत्युत्तर देऊन पंडित म्हणतो, श्रीकृष्णाचा जन्म अशाच कैदीखान्यात झाला होता, हे विसरू नका आऊसाहेब, हे विसरू नका आऊसाहेब. आऊसाहेब छत्रपती शिवाजीराजांचा जन्म इतिहास रचण्याकरता झालेला आहे, तो इतिहास रचणार हा राजा मावळ जमा करून इतिहास रचणार तर सहीच, पण हा तुमच्या कुळाचं नाव रोशन करणार आणि आज त्या कुळाचं नाव, भोसले घराण्याचं नाव आजही घेता क्षणाला, नाव निमता क्षणाला छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं की इतिहास पुन्हा उभा राहतो, रक्तरंजित पुन्हा उभा राहतो. आणि अशा राजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर आजच्याच दिवशी झाला. तारखांचा भेद आपल्या इथे 19 फेब्रुवारी आहे की छत्रपती शिवाजीराजांची दुसरी जन्मतारीख माहित नाही कुणाला. 2 जन्मतारखेला शिवजयंती होता, खेड्यामध्ये 23 मार्चला होते. विचार करण्याची बाब अशी की छत्रपती शिवाजीराजांच्या 2 जयंत्या होत्या, तिच्यात काही जणांना आनंद वाटतो, आम्हाला तर खरंच आनंद वाटतो. आमच्या राजांचा रोजच वाढदिवस.
एक दिवस नाहीये. राजा जन्माला रोज येतोय, फक्त तुमच्या कर्तृत्वातून दिसला पाहिजे, तुमच्या नेतृत्वातून दिसला पाहिजे, तुमच्या वागण्यातून दिसला पाहिजे, तुमच्या जपण्यातून दिसला पाहिजे. छत्रपती शिवाजी राजा तुमच्या मध्ये दिसला पाहिजे. आणि तो छत्रपती शिवाजी राजा तुमच्या मध्ये दिसला तर महत्वाची बाब अशी की छत्रपती शिवाजी राजांना वरतून देखील आवडेल की आपला मावळा खेळत आहे. याकरताच कटाटोप होतो. बाजी घडले कसे, तानाजी घडले कसे, रायाजी घडले कसे, बाजी पासलकर घडले कसे, समदे मावळे असे घडले की मरणाच्या दरात जायला तयार असतात. आजचे मावळे फक्त बॅनरवर फोटो द्यायला तयार आहे. पास. शिवाजी राजांचे गडकोट व्यवस्थित करायचे म्हटले कोणी समोर येत नाही. शिवाजी राजांच्या गडकोटांकरता पैसे द्यायचे म्हटले कोणी समोर येत नाही. बॅनरला पैसे, बॅनर लावायचं मोठं, शिवाजी महाराजचा फोटो कोपऱ्यात, आपला फोटो मोठा, किती मोठा, सर्वात मोठा. शिवाजी राजांचं 2-4 फोटो लावून दे शिवाजी महाराजचे वरते, पण आपल्या खाली पोरायचे सर्व दिसले पाहिजे. समजे A to Z फोटो असे दिसले पाहिजे की शिवाजी महाराजचे वंशजच वाटले. हाय पूर्ण वंशजच, भोसले घराण्याचे वंशजच आहेत. प्रत्येक सण मराठा आहे, कारण की छत्रपती शिवाजी राजांना मराठा हे नाव मराठ्याला दिलेलं नव्हतं, मराठा हे नाव मराठी माणसाला दिलेलं होतं. आणि या मावळ्यांना दिलेलं होतं. हे मावळे जेव्हा घडतील तेव्हा इतिहास रचला जाईल. आजची तरुण पिढी जेव्हा घडेल तेव्हा इतिहास रचला जाईल. आणि आजच्या तरुण पिढीसमोर इतिहास मांडण्याकरता बॅनरवर फोटो लावण्याची गरज नाही. अरे लायकीच नाही छत्रपती शिवाजी राजांच्या बॅनरवर आपला फोटो दिसण्याची. त्या राजांनी इतिहास रचलेला आपण काहीच केलेलं नाही. आपण फक्त पैसे मोजलेल्या बॅनर करता तिच्यावर आपला फोटो लावणं गरजेचं आहे. राजे म्हणत नाही आपला फोटो लावा. राजांचा फोटो लावण्यापेक्षा जर एखाद्या वृद्धाश्रमात मदत केली, एखाद्या वृद्धाश्रमातली आई जर तुम्ही घेतली, त्या आईला म्हटलं माझ्या घरी चला, आई वागवतो मी तुला, झाली शिवजयंती साजरी. एखादी बहीण रात्री रस्त्यावर निघली आहे तिला. शिवाजी महाराज कोण होते, शिवाजी महाराज कसे घडले, शिवाजी महाराज कसे झाले, शहाजीराजे कसे झाले, संभाजीराजे कसे झाले, यांचा सर्व इतिहास जेव्हा आम्ही समोर मांडतो मुलांच्या, तेव्हा त्यांना कळतं की छत्रपती शिवाजीराजे कोण होते. आणि छत्रपती शिवाजी राजांचं नाव घेता खेरीत जय भवानी जय शिवाजी का निघतं. हर हर महादेव म्हटलं की हर हर महादेव रक्त सडसडतं का, तलवार उंचावे का वाटतं, घाव अंगावर घालावे का वाटतं, घाव अंगावर घ्यावे का वाटतं. जेव्हा इतिहास करतो तेव्हा इतिहास रचला जातो, तेव्हा इतिहास घडवला जातो. हा छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास आजच्या तरुण पिढीसमोर, आजच्या मावळ्यासमोर मांडला जावा. आजचा मावळा घडावा आणि हिच्या पुढंच घडावा ही आमच्या व्याख्यानकर्त्यांची इच्छा असते. छत्रपती शिवाजी राजांचा हा इतिहास तुमच्यासमोर मांडण्याकरता मी इथे उपस्थित राहिलो. पण छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास मांडण्याकरिता आमचे मित्र जे बोलले आणि आमचे वैभवदा बोलले की हा विषय तुम्ही आवर्जून मांडा, बॅनरवर फोटो छत्रपती शिवाजी राजांच्या लावायची आपली लायकी नाही. कित्येक जण असे आहेत की ते अख्ख्या गावभर त्यांची एकट्याची बॅनर लावू शकतात, पण ते लावत नाही. याचं कारण एकमेव की त्या राजाच्या बाजूला उभं राहण्याची आपली लायकी नाही आणि त्या राजाच्या बाजूला फोटो लावण्याची लायकी आजची तरुण पिढी. कारण तुम्ही लावा ना, खूप मोठा फोटो लावा छत्रपती शिवाजी राजांच्या, शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा, शिवजयंतीच्या गावगावी शुभेच्छा, छत्रपती शिवाजी राजांचा मी मावळा आहे, बस. ना फोटोची गरज ना कशाची गरज. बॅनर पाहून माणूस शोधेल की हा माणूस कोण आहे. त्यानं एवढा मोठा छत्रपती शिवाजी राजांचा फोटो लावण्याची रक्त सळसळू द्या, पण बॅनरवर फोटो करताना ते इतिहास रचण्याकरता तुमच्या मार्फत इतिहास घडवल्या. आणि तो इतिहास जेव्हा घडवला जाईल तेव्हा खरा इतिहास असा घडवला जाईल की अफजल खान देखील मदत आला ना तरी फाडल्याशिवाय ठेवणार नाही. छत्रपती शिवाजी राजे फाडल्याशिवाय ठेवणार नाही. आणि हा इतिहास घडवण्याकरता महत्वाची काय आहे, तर तरुण पिढी महत्वाची आहे. रक्त कसं पाहिजे, सळ 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 सळ. आता हर हर महादेव म्हटलं, एखाद्या मंदिरावर जर मुसलमानांवर चिरडून टाकायला तयार पोरं, हे लहान पोरं, यांच्या हाती तलवार दिली तर यांची कापता आली पाहिजे मान, आणि यांना लढता आलं पाहिजे समोर जाऊन. आणि यांना जेव्हा लढता येईल ना तेव्हा खरे छत्रपती शिवाजीराजे आपल्यामध्ये उपजतो आणि तेव्हा खरे छत्रपती शिवाजीराजे आपल्यामध्ये दिसतो. शिवाजीराजांचा मावळा होण्याकरता मावळा दाखवण्याची गरज नाही. शिवाजीराजांचा मावळा होण्याकरता मावळा दाखवण्याची गरज नाही. मावळा मनामध्ये सुरुवात करा उभारण्याकरता. तेव्हा छत्रपती शिवाजीराजांच्या प्रतिमा प्रत्येक गावात उभा राहिली आणि तेव्हा छत्रपती शिवाजीराजांची बॅनर लावायची गरजच नाही. कारण प्रत्येक माणसाच्या मनात बॅनर सर्वात मोठा छत्रपती शिवाजीराजांचा. आणि हा बॅनर जोपर्यंत छत्रपती शिवाजीराजांच्या प्रत्येक मनात उभा राहील, प्रत्येक मुलाच्या रक्तात उभा राहील, तेव्हा जो मुलगा सुधरेल तो दुसरा कसा सुधारणार नाही. आणि तो सुधारला पाहिजे या व्याख्यानातून, या तुमच्या वागण्यातून आणि या तुमच्या दिसण्यातून आणि या तुमच्या बोलण्यातून. आजची तरुण पिढी टाळी वाढवते. टाळी शिवजयंती आणि काय वाढवते,
काय वाढवतो शिवजयंती आली की दाढी. ती दाढी कशी दिसली पाहिजे? छत्रपती शिवाजी महाराज सारखी दिसली पाहिजे. चंद्रपूर कशी लागली पाहिजे? छत्रपती शिवाजी महाराज सारखी लागली पाहिजे. मग छत्रपती शिवाजी राजांनी सुभेदाराची सून परत आणल्यानंतर परत पाठवून हा इतिहास रचत घ्या ना. तिला आपली बहीण म्हटली, तो इतिहास लक्षात घ्या ना. मग प्रत्येक मुलीमध्ये आपली बहीण पाहायला शोधा. छत्रपती शिवाजी महाराजचा इतिहास समोर घेऊन तसे सुधारायला शोधा. म्हणजे तसे जर तुम्ही सुधारले तर छत्रपती शिवाजी राजे प्रत्येक घरात जन्माला येतील. आजची व्याख्याच बदलली. शिवाजी जन्माला यावा पण दुसऱ्याच्या घरात. का? कारण छत्रपती शिवाजी राजे होणं कठीण आहे. आणि तो छत्रपती शिवाजी राजे आजची आई होऊ शकते, आजचा बाप होऊ शकते. त्याच्याकरता आई आणि बाप तसे करा. आणि मायबाप तसे असले तर छत्रपती शिवाजी राजा प्रत्येक घरात जन्माला येईल. तर छत्रपती शिवाजी राजा प्रत्येक घरात जन्माला येईल. आणि त्याचा मावळा तानाजी मालुसरे, बाजी प्रभू देशपांडे, मोर्याजी, सयाजी, बाजी, रायाजी सर्व बांधलकरात जन्माला येतील. आणि हे मावळगडी जेव्हा तयार होतील ना तेव्हा इतिहास पुन्हा दौरवले जाईल. पुन्हा छत्रपती शिवाजी राजे येतील. इतिहास छत्रपती शिवाजी राजांनी तलवारीवर रचला, बाबासाहेब आंबेडकरांनी पेनावर रचला. आणि ह्या दोघांची नावं जर लक्षात ठेवायची असेल तर आजच्या तरुण पिढीला फक्त तलवार घ्यायची गरज नाही. आजच्या तरुण पिढीनं पेन आणि पुस्तक जरी घेतलं तरी तो इतिहास बदलू शकतो. हे बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलं. आणि बाबासाहेब आंबेडकर कोणाच्या रचनेवर चालले? कोणाच्या मार्गावर चालले बाबासाहेब आंबेडकर? छत्रपती शिवाजी राजांचा. लोकमान्य टिळक कोणाचं ऐकून चालले? छत्रपती शिवाजी राजांचं. अजून कोणाचं नाव घ्यावं? महान पुरुष जेवढी आहे तेवढे छत्रपती शिवाजी राजांच्या याच्यावर चालले. त्या काळानंतर जेही झाले त्यांनी छत्रपती शिवाजी राजांचं आचरण केलं. अहो लंडन मध्ये आणि इतर देशांमध्ये, बाहेर देशांमध्ये जर तुम्ही पाहाल तर आपल्या स्वराज्याची रचना जी होती ते रचना त्यांच्या त्या संविधानात. आपलं भारताचं संविधान लिहिलं ना बाबासाहेब आंबेडकरांनी, तसं संविधान प्रत्येक देशाचं वेगवेगळं आहे. प्रत्येक देशाचे कायदे वेगळे आहेत. तर छत्रपती शिवाजी राजांची जी रयतकालीन पद्धत होती ती अजूनही ब्रिटिश सरकारमध्ये अजूनही वापरली आहे. छत्रपती शिवाजी राजांना भेटायला आलेला प्रत्येक मावळा अचंबित याकरता व्हायचा की राजा घडला कसा, राजा झाला कसा, आणि ज्या राजाने एवढं साम्राज्य उभं कसं केलं. छत्रपती शिवाजी राजांना बालपणी मिळालेला सर्वात पहिला मित्र तानाजी मालुसरे, त्याच्यानंतर मिळालेला बाजीप्रभू देशपांडे. आणि या दोघांची मित्रता सोडली तर एक महत्वाचा मावळा जो शिवकालीन पद्धतीतून जन्माला आलेला आहे. शिवकालीन पद्धतीतून त्याच्यानंतर भारताची सर्वात मोठी संघटना उभी राहिली, त्याच्या नावावर रॉ, गुपित संघटना, गुप्तहेर खातं. कशा करता? की भारताला संरक्षण हो म्हणून गुप्तहेर खातं पाहिजे. हे कोणी केलं होतं सर्वात पहिले सुरुवात? छत्रपती शिवाजी राजांनी. आणि या संघटनेचा हेड ऑफ डिपार्टमेंट कोण होतं? बहिर्जी नाईक. बहिर्जी नाईक असं एकमेव व्यक्तिमत्व आहे की हे म्हटलं तरी चालेल की छत्रपती शिवाजी राजे जेवढेही युद्ध जिंकले तेवढे बहिर्जी नाईकांच्या भरोशावर. आपले मावळे तलवारीच्या भरोशावर जिंकतात हे खरं, पण बहिर्जी नाईक करायचे काय? बहिर्जी नाईक मावळ्याची खळांखळा माहिती मावळ्यांना म्हणायला यायचे. आणि समोरच्या गनिमाची पूर्ण माहिती असल्यावर युद्ध जिंकले जाणार नाही. समोरच्या गनिमाची पूर्ण माहिती आहे की त्याच्याजवळ 500चं सैन्य बंद आहे आणि आपल्याजवळ 1000चं सैन्य दल आहे. त्याच्याकडे एवढा गोळा बारूद आणि आपल्याकडे एवढी गोळी बारूद आहे. हे ऐकण्याकरता, हे माहिती काढण्याकरता बहिर्जी नाईक. चंद्रा नावाची ज्या बहिर्जी नाईकांच्या ग्रुपमध्ये एक मुलगी होती, मुलगी देखील तिच्यामध्ये जात होती. मुलगी स्वयंपाकघरात काम करायची आणि गनिमांच्या पूर्ण माहिती पोहोचायची. मोजून फक्त 1 मिनिटांचा वेळ दिलेला असायचा. 1 मिनिटात त्या गनिमाच्या गोठ्यात जाऊन पूर्ण माहिती संपूर्ण आणायची की गनिमात किती गनिमा आहे, किती आहे, कशी आहे, काय आहे, तलवारी कशा, धार कशी आहे, पातं कसं, आणि घाव घेतल्यावर किती घावामध्ये ती तलवार तुटेल. बस ही पूर्ण माहिती गनिमाच्या गोठ्यातून आणायचं काम बहिर्जी नाईकांचं. बहिर्जी नाईकांनी आणली माहिती की छत्रपती शिवाजी राजांचं काम काय? युद्धनीती आखायची. त्याच्यानंतर सर्वात जास्त गाजलेला मावळा म्हणजे हंबीरराव मोहिते. त्यांना छत्रपती शिवाजी राजांसोबत असा इतिहास रचला की छत्रपती संभाजी राजांसोबत एकच मामा उभा राहिला आणि तो हंबीरराव, जरी आईचा सगळा भाऊ नसला तरी. हंबीरराव उभे राहिले पाठीमागे छत्रपती संभाजी राजांच्या. खुद्द आई होती विरोधात, मुलाला राज्य द्यायला, कारण राजाराम राजांना खुर्चीवर बसायला आणि छत्रपती शिवाजी राजे शिवाजी राजे जीवन संपवायला निघाले होते. पण शिवाजी राजांच्या मनात एकच त्याग होती, मला माझ्या संभाजीला बघायचं, मला माझ्या शंभूला बघायचं आणि शंभू बाळाला बघायचं आहे. आणि शंभू बाळाला बघून त्याला एक सांगायचंय की राजारामाचा सांभाळ कर, आपल्या आईचा सांभाळ कर, आपल्या स्वराज्याचा सांभाळ कर.
तरी संभाजीराजे शिवाजीराजांच्या जवळ नव्हते. शिवाजीराजे रडू रडू कुटत कुटत मेले, जसा रामायणामध्ये राजा दशरथ गेला. आणि शिवाजीराजांना संभाजीराजांचा चेहरा दिसला नाही. याचं कारण एकमेव मायेमध्ये लागलेला भेद की आपल्या मुलाला शिवाजीराजांच्या तख्तावर बसवायचं आणि संभाजीराजांना बसवायचं नाही. हे आजच्या तरुण पिढीला इतिहासात सांगितलं जाते, पण मासाहेबांनी काय केलं आहे का? मासाहेबांना प्रचंड पंडितांनी वेडा बनवला आणि वेडा बनवून म्हटलं की छत्रपती संभाजीराजे जर तख्तावर बसतील तर छत्रपती शिवाजीराजांची जागा ते घेऊन टाकतील. राजा रामाला जागा भेटणार नाही. डोक्यात विष कोणी फिरलं? अनाजी पंत. अनाजी पंतांनी पडलेलं विष मासाहेबांना लक्षात आलं. मासाहेबांनी पत्र पाठवलं हंबीररावांना आणि हंबीररावांना कैदी करण्याचा आदेश होता की संभाजीराजांना पकडून आणायचं. आणि संभाजीराजांना पकडून आणायचं म्हटल्यानंतर संभाजीराजांना पकडून आणायचं पत्र पोहोचण्याच्या अगोदर हंबीररावांना मासाहेबाचं पत्र पोहोचलं. कारण की मासाहेब सर्वात मोठे होता शिवाजीराजे गेल्यानंतर. आणि मासाहेबांच्या एका आदेशावर हंबीररावांची गर्दन उडली असून संभाजीराजांची गर्दन उडली. पण मासाहेबांनी तसं केलं नाही. मासाहेबांना पहिलं पत्र पाठवलं हंबीररावांना. हंबीररावांनी नंतर उत्तर दिलं छत्रपती छत्रपती शिवाजीराजांच्या पुत्राला म्हणजे संभाजीराजाला. संभाजीराजे विचारतात, मामा तुम्ही त्यांचे? कोणाचे? हंबीररावांचे. मग आमच्या पाठीमागे का उभे राहिले? आमच्यासोबत का उभे राहिले? आमच्यासोबत स्वराज्य घालण्याकरता का उभे राहिले? कारण एक मात्र म्हणजे मासाहेबांचं पहिलेच पत्र आलं होतं की अनाजी पंतांना सोडायचं नाही. आता तुमचा निर्णय काय आहे तो बघा. पायात टाकला संभाजीराजांचा. पण संभाजीराजे शिवकालीन योद्धे. शिवाजी महाराजांचं नेतृत्व, शिवाजी महाराजांचं कर्तृत्व, शिवाजी महाराजांची तशीच प्रतिमा. शिवाजीराजांनी काय म्हटलं? संभाजीराजा एकमेव राजा आहे जो चुकी एकदा माफ करतो, नंतर गुन्हेगार साफ करतो. अनाजी पंतांना समोर उभा करतात. अनाजी पंतांना एकदा माफ केला गेला आणि दुसऱ्यांदा तिच्या पायाखाली दिला गेला. मग इतिहास रचणारे संभाजीराजांचा इतिहास रचला जातो की एकही युद्ध न हारला. आणि आपले राजाराम राजेंद्र बसले असते तख्तावर. लहान राजाराम राजे जर बसले असते तर स्वराज्य हक्क वाढीच नाही, स्वराज्य हक्क बोललं असतं. शिवाजी महाराजांचं स्वराज्य आपल्यासमोर उभाच राहिलं नसतं. शिवाजी महाराजांची तलवार आजपर्यंत त्या ब्रिटिशांच्या याच्या आहे. आजही तलवार ते म्युझियममध्ये ठेवली आहे. तलवार इकडे जर आणली ना भारतामध्ये तर ती तलवार लाख कोसांच्या दुरून आपल्याला पाहायला भेटेल. कारण आपल्या लोकांची लायकी ती नाही. जगदंबा तलवार जर इथे आली ना तर काचात राहील आणि त्या काचाचा 1-1.5 किलोमीटरचा गॅस राहील आणि त्या गॅसच्या नंतर महाराजांची तलवार बघण्याकरता जी लोक येतील ते काचाच्या बाहेरून बघतील. कारण तीही तलवार जागेवर सोडणार. त्याकरता प्रधानमंत्री मोदीजी जेव्हा बोलले, मोदीजींनी म्हटलं की तलवार तुमच्याकडे सुरक्षित आहे. आणि एकनाथ शिंदे सरकार, एकनाथ शिंदे साहेबांना असं वाटतं की ती तलवार आजपर्यंत आपल्या राजांची परतावी. 2024 मध्ये छत्रपती शिवाजीराजांचा राज्याभिषेक सर्वात मोठा साजरा होणारा प्रत्येक ठिकाणी तेव्हा ती तलवार हातात येणार. जमलं तर तो प्रयत्न प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाचं चालून प्रत्येक तिच्यावर त्याची चर्चा चालूच आहे की ती तलवार आपल्याकडे परत आली पाहिजे. कारण की ती तलवार आपली अस्मिताच नाही, आपल्या शिवाजीराजांचं एकमेव उदाहरण. शिवाजीराजांचं तख्त देखील राहिलं नाही. सुवर्ण सिंहासन होतं तेही तख्त राहिलं नाही. मग छत्रपती शिवाजीराजांची फक्त प्रतिमा आपल्याकडे, त्याचा आनंद आपण मानावा, जातीभेद करू नये. कारण की ही प्रतिमा उभा करणारा कोण आहे? ही छत्रपती शिवाजीराजांची प्रतिमा उभा करणारा कोण आहे? एक जातीवंत मुस्लिम आहे ज्यानं छत्रपती शिवाजीराजांचं चित्र केलं ना आपल्याला समजलं की छत्रपती शिवाजीराजे दिसायचे कसं. मग जातीभेद आपल्यात का? छत्रपती शिवाजीराजे दिसायचे कसे मुस्लिमांना सांगितलं तेव्हा छत्रपती शिवाजीराजांची प्रतिमा तयार झाली. शिवाजीराजांना इतिहासात गोंधलेलं चित्र फक्त असं होतं की नाक कसं, कान कसं, डोळे कसे, दाढी कशी आणि केस त्या जिरेटोपाच्या बाहेर नाही. त्याचा तो व्याख्याच बदलून टाकली, केस जिरेटोपाच्या बाहेर. शिवाजीराजे सिनेमात कसे दाखवले जाते तुम्हाला माहिती आहे. तर शिवाजीराजांची ती प्रतिमा त्यांनी तयार केल्यानंतर शिवाजी महाराज कसे दिसायचे आपल्याला समजलं. पण एक गोष्ट खरी, 4% मुस्लिम जर छत्रपती शिवाजीराजांसोबत होते तर 10% हिंदू मोगलांसोबत होते. जेव्हा व्याख्या करते ना तेव्हा लक्षात येते की आपलाच माणूस गद्दार आहे. आणि आपला माणूस गद्दार का बरं आहे? कारण की छत्रपती शिवाजीराजांनी म्हटलं होतं आपल्या माणसाची तोडतळी एकच आहे, फक्त पैसा. पैसा फेक आणि तमाशा देख. जसा पैसा भेटायचा तसा आपला माणूस बदलायचा. पण शिवरायांची मावळी अशी घडवलेली होती की बाईने जर पाहिलं तर नजर सुकून टाकायची. अरे गनिमाच्या गोठ्यात हंबीरराव गेले, हंबीररावांना पकडलं. गनिमाच्या गोठ्यात कोणी? मिर्झा राजे जयसिंगाने. दिलेर खानानं त्यांच्या गोठ्यात दिलं. दिलेर खानाने म्हटलं तुला जे लागते ते घे, जे लागते ते घे, फक्त सांग तुझी किंमत काय. कारण की तुझ्या तलवारीच्या पात्याची ताकद मला माहिती.
आणि असं म्हणतात की दिलेर खानानं काय केलं, एका शामियानामध्ये त्यांना सोडलं हंबीररावांना, आणि हंबीररावाच्या समोर एक स्त्री आली. हंबीररावाच्या समोर जशी स्त्री आली तशी हंबीररावांना नजर झुकवली, आणि नजर झुकवता खेरीज हंबीररावांना ती स्त्री विचारते, आज तक मेरी तरफ देखने वाला न देखने वाला कोई पैदा नहीं, मेरी खूबसूरती को नजरअंदाज करके तू नीचे क्यों देख रहा है नामुराद. जसं त्या स्त्रीनं म्हटलं तसं शिवाजी राजांच्या मावळ्याने हंबीररावांना उत्तर दिलं की हंबीरराव काय म्हणतात ऐका. हंबीरराव म्हणाले, हमारे पिताजी ने हमें सिखाया है. कोणी? हमारे पिताजी. कारण की आपला बाप कोण आहे? छत्रपती शिवाजी राजा है. हमारे पिताजी ने हमें सिखाया है कि दुश्मन अगर सामने आए तो नजर उसके नजरों में मिलनी चाहिए, और माँ अगर सामने आए तो नजर उसके चरणों में मिलनी चाहिए. हा इतिहास छत्रपती शिवाजी राजांचा, हा इतिहास हंबीररावांचा, हा इतिहास मावळ्यांचा. हा इतिहास जोपर्यंत आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत इतिहास रचला जात नाही. आणि हा इतिहास जर रचला जाईल तर अशा लोकांच्या मार्फत, अशा कार्यक्रमांच्या मार्फत, सावळे सरांचे खरंच खूप आभार मानतो की असा कार्यक्रम गावाकरता ठेवला. आणि हा गावाकरता कार्यक्रम होणं याच्याकरता महत्त्वाचं आहे की हा कार्यक्रम झाल्यामुळे तरुण पिढीनं थोडीसं तरी इतिहास माहीत पडतो. कारण 4थी पर्यंतचा इतिहास प्रत्येक मुलाला माहिती आहे. इथं उभं केलं प्रत्येक, म्हणजे समजा जवान मास्तर लोकही झाले, जे शिक्षक झाले त्यांनाही विचारलं, त्यांना 4थी पर्यंतचा इतिहास माहिती आहे. त्याच्या व्यतिरिक्त इतिहासाची पुनरावृत्ती कोणाकडे झाली नाही, त्यानं इतिहास पूर्ण शोधूनही काढला नाही. मग त्याकरता छत्रपती शिवाजीराजांचे चरित्र वाचवं, त्याकरता संभाजीराजांचं चरित्र वाचवं. अरे संभाजीराजे असे गेले आपल्याला सोडून की संभाजीराजांचा एक शरीराचा तुकडा नाही हो आपल्याकडे. एक शरीराचा तुकडा नाही की संभाजीराजांचे चरण धरले असते, नाही. सर्व शरीराचे वेगवेगळे तुकडे करून हाल केले. संभाजीराजांचे जेव्हा तुकडे होते, संभाजीराजांसमोर एकच चित्र, शिवाजीराजांचं. 8 बाबा शिवरायांचा शिव प्रताप पुन्हा, आणि मरणाच्या दारात जावं आनंदानं असा शिवरायांचा एकमेव पुत्र झाला संभाजीराजे भोसले. आणि संभाजीराजे भोसलेंना पाहून औरंगजेबानं म्हटलं, मी तुला दत्तक घेतो. काय म्हटलं? मी तुला दत्तक घेतो, फक्त आमचे मुघल साम्राज्य सांभाळ. याच्यावर उत्तर दिलं की साम्राज्य आणि जात बदलत नसते, मी हिंदू आहे आणि हिंदू म्हणूनच मरणार. असं वाक्य छत्रपती संभाजीराजांना म्हटलं तेव्हा आतोनात हाल गेले. औरंगजेब कैदीखान्याच्या बाहेर उभा राहायचा ना, कैदीखान्याच्या बाहेर काय पाहायचा? फक्त छत्रपती संभाजीराजांचा रडण्याचा आवाज, छत्रपती संभाजीराजाच्या ओरडण्याचा आवाज. अरे पण उलटच छत्रपती संभाजीराजे हसतात, जीभ काटल्या जाते छत्रपती संभाजीराजे हसतात, डोळ्यात आसरा टाकण्यात आलं छत्रपती संभाजीराजे हसतात. संभाजीराजे रडत नाही. जो आतून हाल करून येतो संभाजीराजांचे, त्याचे हात थरथर कापायचे, कारण त्यांना असा माणूसच कधी पाहिलेला नव्हता आयुष्यात. जेव्हा कैदीखान्याच्या बाहेर छत्रपती संभाजीराजांच्या कैदीखान्याच्या बाहेर औरंगजेब उभा आहे, आणि औरंगजेबानं आत कैदीखान्यामध्ये सलाके घेऊन पाठवला आणि गरम सलाके टाकून बाहेर आला. आवाज छत्रपती संभाजीराजांच्या रडण्याचा नाही आला, आणि आवाज त्या माणसाचा रडण्याचा येत आहे. तो हातात सलाके थरथर थरथर कापत येत आहे. तेव्हा त्याला औरंगजेब म्हणतो, नामुराद आंखें तेरी निकाली गई है, संभा की क्यों रो रहा है. असं म्हणता खेरीज संभाजीराजांचं वाक्य तो सांगतो, आंखें तो सबकी मैं निकालता हूँ रोज राजे, लेकिन आज तक ऐसा राजा देखा नहीं, आज तक ऐसा बछड़ा देखा नहीं, आज तक ऐसा छावा देखा नहीं. असं म्हणता खेरीज औरंगजेबानं खूप आनंद होतो. ना औरंगजेब तरी हाल करणं सोडतो का? नाही. अरे जो मुकरब खान औरंगजेबाचा करीम साम्राज्याचा संस्थापक आहे, तो मुकरब खान काय म्हणतो ऐका. शेवटची घटना छत्रपती संभाजीराजांना आज संपवलं जाणार, आणि संभाजीराजांना संपवण्याच्या पहिले तो म्हणतो, सिर्फ एक बार नमक का पानी डाल के देखना चाहता हूँ, वो तड़पता है कि नहीं. इतने दिनों से तड़पा नहीं, आज क्या तड़पने वाला है. अरे उसके शरीर पे कुछ घाव रखा है तुमने कि जहाँ पे घाव दे सकते हो, फिर भी तुम्हारी इच्छा है तो देख लो क्या कर सकते हो. असं म्हणता खेरीज गरम पाण्याचे शिडके मारले आणि मिठाच्या पाण्याचे शिडके मारले. संभाजी हसले याकरता की आज त्यांना त्यांच्या आबासाहेबांना भेटायला भेटणार आहे. आणि छत्रपती संभाजीराजे हसत हसत म्हणतात, एवढे घाव दिले तरी आम्ही हारलो नाही, एवढे घाव दिले तरी आम्ही हारलो नाही, उलटा आमच्या रक्ताच्या थेंबातून संभाजी तयार होतील आणि तिचा बदला घेण्याकरता होतील. आणि हंबीररावांची मुलगी तारा राणी यांनी छत्रपती शिवाजीराजांचा बदला पूर्ण घेतला आणि औरंगजेबाला इथंच या मातीत लोटवला. आणि इथंच या मातीत लोटवल्यानंतर इथून तो परत गेलाच नाही. दिल्लीचा धक्का तिच्या परत हातात लागलाच नाही. छत्रपती शिवाजीराजे कोणाच्या आदर्शावर चालले सांगतो. छत्रपती शिवाजीराजे महाराणा प्रतापांच्या आदर्शावर चालले. छत्रपती शिवाजीराजे पृथ्वीराज चव्हाणांच्या इतिहासावर चालले. छत्रपती शिवाजीराजे कोण राहिलं? श्रीरामांच्या इतिहासावर चालले, कृष्णाच्या इतिहासावर चालले. प्रत्येक गोष्ट त्यांच्या लक्षात होती, कोणा कुठं कसं काय वापरलं. भागवद्गीतेत जसं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे, तसं शिवचरित्रात शंभूचरित्रात प्रत्येक गोष्टीचं.
या उत्तराकरता शिवचरित्र आणि शंभूचरित्र आजच्या तरुण पिढीनं हातात घ्यावं. तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर भेटेल. आणि तेवढं बॅनरचं बघा, पुढच्या फोटो लावायचे का बॅनरवर? आपली लायकी आहे नाही, छत्रपती शिवाजीराजांची लायकी आहे. त्यांचं कर्तृत्व तसं आहे. एक काम करा ना, छत्रपती शिवाजीराजांचे मावळ्याचे फोटो लावून खाली, म्हणजे त्यांनी तसं बलिदान दिलेलं, आपण काहीच नाही केलेलं असं. आपण तेव्हा काहीतरी करू जेव्हा आपले मायबाप खरंच सुखरूप राहते. नाही तर मायबापाच्या खोकल्याचा त्रास होतो म्हणून मायबाप मंदिरात येऊन राहतात. तो पोरगा छत्रपती शिवाजीराजांचा मावळा कधीच होऊ शकत नाही. तो छत्रपती शिवाजीराजांचा मावळा आयुष्यात होऊ शकत नाही. आणि तो छत्रपती शिवाजीराजांचा मावळा जर झाला तर तो मायबापाचे पाय पकडल्याशिवाय घराच्या बाहेर निघणार नाही. तो छत्रपती शिवाजीराजांचा मावळा. आणि तशी लायकी जर कोणाची असेल तर त्यांना छत्रपती शिवाजीराजांच्या बॅनरवर फोटो लावावा, इतरत्र कोणी लावत. असा इतिहास छत्रपती शिवाजीराजांचा तुमच्यासमोर मांडण्याकरता उपस्थित राहिला. छत्रपती शिवाजीराजांचा तुमच्यासमोर इथेच मांडला. शेवटची घोषणा देतो, माझ्या व्याख्यानाला विराम देतो. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर भोसले कुलदीपक मोगल जनसंहारक श्रीमंत 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 छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 जय भवानी.